एक्झाम साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तथा ऍपवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही नवीन असाल तर एक्झाम साहित्य दीप ऍप प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकता तथा रजिस्टर करू शकता. एक्झाम साहित्य दीप ला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ जो आहे, आता मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करू शकता. आजचा व्हिडिओ जो आहे, वर्षातून दोनदा सेट परीक्षा आणि पेट परीक्षा होईल का, या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, ही पेपरला बातमी आली होती. मला वाटलं की या बातमीविषयी माहिती तुम्हाला सांगावी. जर दोन वेळेस झाली तर तुमचं अभ्यासामध्ये सातत्य असणे खूप महत्वाचं आहे. वर्षातून दोनदा सेट क्वेश्चन मार्क दिलेला आहे. विद्यापीठ स्तरावर नियोजन सुरू. परीक्षा जून जुलै मध्येच. लोकप्रतिनिधी पीएचडी प्रवेश प्रक्रियेची तयारी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी पेट परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सेटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच पेट आयोजित करण्यात येईल. त्यामुळे पीएचडी प्रवेश इच्छुक उमेदवारांनी पेट साठी आवश्यक ती तयारी करावी असे आवाहन डॉक्टर गोसावी यांनी केलेलं आहे. नेटच्या धर्तीवर सेट परीक्षा ही दोनदा घेण्याचा विचार सुरू आहे. या माध्यमातून उमेदवारांना अधिक संधी येऊ शकतात. डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई पुणे विद्यापीठ. या सगळ्या माहितीचं सरळ सोप्या भाषेमध्ये आपण खाली विश्लेषण करून घेणार आहात. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा प्राध्यापक भरती तयारी करणाऱ्या सर्व भावी प्राध्यापकांचे मी आपल्या चॅनलवर तथा एक्झाम साहित्य दीप ऍपवर खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही सेट, नेट किंवा पीएचडी करण्याची तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजेस ठरू शकतो. कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अत्यंत महत्वाच्या आणि आनंदाच्या दोन मोठ्या अपडेट समोर आलेल्या आहेत. पहिली मोठी बातमी म्हणजे सेट परीक्षा वर्षातून दोनदा होण्याची शक्यता आहे. आणि दुसरी बातमी म्हणजे पीएचडी प्रवेशासाठी घेतली जाणारी पेट परीक्षा देखील लवकरच आयोजित केली जाणार आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होणार आहे, परीक्षा कधी होणार आहे आणि विद्यापीठाचे काय नियोजन आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सरळ सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, एक्झाम साहित्य दीप ऍप तथा एमपीएससी विज्ञापन क्रमांक 114-115 सहाय्यक प्राध्यापक गट अ, अधिवक्ता गट ब पदासाठी विषय हिंदी, मराठी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र तथा वेगवेगळ्या टेस्ट सिरीज घेऊन येत आहे. संपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे. या कोर्सचे वैशिष्ट्य तुम्हाला भेटणार आहेत. सभी इकाइयों के पीडीएफ नोट्स, सभी इकाइयों के रिकॉर्डेड वीडियो लेक्चर, सगळ्या युनिटचे लाईव्ह लेक्चर, परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण, तयारीसाठी 10 आणि 11 टेस्ट सिरीज, आणि की 11 मध्ये मी आता 15 टेस्ट सिरीज केलेले आहेत. लक्षात ठेवा. सेट साठी 15 आणि एमपीएससी साठी 15 म्हणजे 1500 प्रश्नापासून तुम्ही अवगत होणार. ज्यावेळेस तुमचा पेपर, समजा हिंदीचा पेपर आहे 23 तारखेला, तर 23 तारखेला तुमचा 9 ते 10 पेपर आहे. तर तुम्ही माझ्या ऍपवर, एक्झाम साहित्य दीप ऍपवर जाऊन तिथे डाउनलोड करून तुम्ही टेस्ट सिरीज सोडते वेळेस त्याच वेळेला तसेच प्रश्न तुम्ही 100 सोडू शकता. तर तुम्हाला समजेल की माझा वेळ किती जातोय, मला वेळ किती द्यायला पाहिजे. असे तुम्ही 15 टेस्ट सिरीज म्हणजे 1500 प्रश्न, तुमची प्रॅक्टिस खूप खूप चांगली होऊ शकते. मित्रांनो, ते सोडून देऊन मी दुसरा पीडीयू पेपर 2019 ते 2025 वस्तू किती 700 प्रश्न म्हणजे टोटल 2000-2500 प्रश्न तुम्हाला मी अवगत करून देणार आहे. त्यामध्ये तुम्ही 1500 ते 1600 प्रश्न जे आहेत नुसते ऑनलाईन सोडणार आहात. हे लक्षात ठेवा. याची कालावधी आहे परीक्षा होईपर्यंत. कोर्स आहे 2500 रुपये, 2550 रुपये आणि 55 रुपये. मित्रांनो, एक्झाम साहित्य दीप ऍप प्ले स्टोअरवर जा, लगेच डाउनलोड करा आणि तिथं पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल. सेट परीक्षा जून जुलै मध्येच आणि वर्षातून दोनदाच विचार. चला तर मग पहिल्या आणि सर्वात मोठ्या अपडेट कडे वळूया. प्राध्यापक होण्यासाठी अत्यंत महत्वात आवश्यक असलेली राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षा यंदा नियोजित वेळानुसार जून जुलै महिन्यामध्येच आयोजित करण्यात येणार आहे. पण याहून मोठी आणि आनंदाची गोष्ट म्हणजे जशी राष्ट्रीय पात्रता पातळीवर नेट परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते, तशीच अगदी त्याच धर्तीवर सेट परीक्षा ही वर्षातून दोनदा घेण्याचा विचार विद्यापीठ स्तरावर सुरू आहे. कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी याबद्दल काय म्हटले आहे आपण थेट पाहूया. त्यांनी सांगितलेली ही माहिती. नेटच्या धर्तीवर आता सेट परीक्षा ही दोनदा घेण्याचा विचार सुरू आहे. या माध्यमातून उमेदवारांना अधिक संधी उपलब्ध होऊ शकतील. मित्रांनो, याचा अर्थ असा की जर एखाद्या विद्यार्थ्याचा एका प्रयत्नात काही गुणांनी निकाल चुकला असेल तर पुढच्या परीक्षेसाठी तो संपूर्ण वर्षभर वाट पाहण्याची गरज नाही. अवघ्या काही महिन्यातच त्याच दुसऱ्या संधी मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळ वाचेल आणि प्राध्यापक होण्याचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल.
पीईडी प्रवेश प्रक्रिया. आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या अपडेटकडे. पीईडी करून इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पीईडी प्रवेश प्रक्रिया परीक्षा म्हणजेच पेट घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. बरेच विद्यार्थी गेल्या अनेक दिवसापासून पेट परीक्षा कधी होणार अशी विचारणा करत होते. यावर स्पष्टीकरण देताना कुलगुरूस म्हटले की सेट परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच पेट परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे या ज्या उमेदवारांना पीईडी साठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आतापासून पेटची तयारी, परीक्षेची तयारी, आवश्यक ती तयारी सुरू करावी असे आवाहन डॉक्टर सुरेश गोसावी यांनी केले आहे. त्यामुळे मित्रांनो, अभ्यासाला गती द्या, कारण सेट, पेट आणि नेट समताच पेट समोर तुमच्या येणार आहे. मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यातील सेट परीक्षा आयोजित करण्याची अधिकृत जबाबदारी विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर सोपवलेली आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या सेट विभागामार्फत या परीक्षेचे अत्यंत चोख नियोजन केले आहे. आता या सर्व घडामोडी वेगाने घडत आहेत, तर यामागे मोठे कारण म्हणजे राज्यातील महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात प्राध्यापक भरतीची शक्यता निर्माण झाली आहे. जर प्राध्यापक भरती होणार असेल तर साहजिकच पात्र उमेदवारांची गरज भासेल. याच कारणामुळे राज्यातील हजारो उमेदवारांचे लक्ष सध्या सेट परीक्षेच्या या नव्या आयोजनाकडे आणि वेळापत्रकाकडे लागलेला आहे. थोडक्यात सांगायचे तर आगामी काळात हा उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण काळ ठरणार आहे. जून जुलै सेट परीक्षा, त्यानंतर लगेच पेट परीक्षा, वर्षातून 2दा परीक्षा घेण्याचा विद्यापीठाचा सकारात्मक विचार, या सर्व गोष्टी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे वेळ वाया न घालवता आताच आपल्या अभ्यासाची चोख नियोजन करा आणि एक्झाम साहित्य दीप ऍप डाउनलोड करा आणि त्यामधील बऱ्याच गोष्टी तुम्हाला अवगत होतील. त्याचा उपयोग करा. जर तुमचा हिंदी विषय नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण हे एक्झाम साहित्य दीप ऍपची लिंक तथा नाव पाठवू शकता किंवा व्हिडिओ पाठवू शकता. तुम्हाला या नवीन निर्णयाबद्दल काय वाटते? सेट परीक्षा वर्षातून 2दा व्हायलाच हवी की नाही? आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्व बीएड सेट नेट करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एक्झाम साहित्य दीप. खूप खूप आभार.